आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून। इराण इस्रायल युद्ध तिसऱ्या दिवशी भडकलं। युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 555 वर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली एसबीएल स्फोटातील जखमींची भेट। ऑरेंज सिटी रुग्णालयात 17 जखमींवर उपचार। जपानचे मुंबईतील महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी महापौर रितू तावडेंची भेट घेतली। कोजींनी केलं रितू तावडेंचं अभिनंदन। भारत पाक सीमेवरील पूंछ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार। या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य शिवस्वराज्य यात्रा आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल। अमरावती अंबादेवी मंदिर परिसरात नवसाची होळी पेटली। मंदिरासमोर होळीला 200 वर्षांची परंपरा, नागरिकांची मोठी गर्दी। ठाण्यात विठाई प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन। पर्यावरणपूरक रंगाचा वापर करून मुलांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाममध्ये वाईट व्यसनांची होळी पेटवली। संकल्प फाउंडेशनच्या वतीनं मानवी शरीरासाठी हानिकारक असलेली तंबाखू, विड्या, सिगारेट, गुटखा यांचं होळीमध्ये केलं दहन। सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात ऐतिहासिक नवसाची होळी। माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवींनी आपल्या गावी फेडला होळीचा नवस। भंडारा यात्रेच्या निमित्तानं उद्यापासून आदमापुरातील संत बाळूमामांचं मंदिर 3 दिवस बंद। मंदिराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी मुंबईची टीम दाखल होती, त्यामुळे पुढचे 3 दिवस भाविकांना बाळूमामांचं दर्शन घेता येणार नाही। आणि यानंतर पाहूया हेडलाईन्स। ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू